क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आजचा दिवस इंडियाच्या क्रिकेटसाठी खूप चांगला आहे. इंडियाच्या 3 मॅच चालू होत्या. इंडिया सिनियर टीम मेन्स यांची सिरीज चालू आहे अफगाणिस्तानबरोबर ओडीआयची. ती आज इंडिया जिंकली, दुसरी मॅच जिंकली. परत इंडिया ए वर्सेस अफगाणिस्तान ए याची ड्राय नेशन जी श्रीलंकेबरोबर चालू आहे. श्रीलंकेमध्ये त्याची मॅच अफगाणिस्तानबरोबर इंडिया जिंकली. वुमन्स T20 वर्ल्ड कपमध्ये इंडिया वर्सेस नेदरलँड ती मॅच इंडिया जिंकली. तर तिन्ही मॅच इंडिया आज जिंकले आहे आपल्या. तर पहिल्या इंडियन सिनियर टीमबद्दल बोलूया. आज जेव्हा ईशान किशन आणि शुभमन गिल बॅटिंग करत होते आणि अशा खतरनाक फॉर्ममध्ये खेळत होते दोघं की वाटत होतं की आज 500 किंवा जो हायेस्ट आहे 498 किंवा 488 तो स्कोअर तुटेल. पण जसा हा आऊट झाला ईशान किशन, त्याच्यानंतर शुभमन गिल स्लो झाला, त्याच्यानंतर श्रेयस अय्यर आला, त्याला थोडासा 12 टाईम्सवर रन बॉल खेळत होता. शुभमन गिल 150 करून आऊट झाला, क्रॅम्प वगैरे येत होते. श्रेयस अय्यर 26 करून आऊट झाला. त्याच्यानंतर बऱ्याच नाही म्हटलं तरी 5-6 ओव्हर बाकी होत्या आणि मेन प्लेयर सगळे आऊट. कौशिक सुंदर खेळत होता, त्याच्याबरोबर दुसरा त्याच्या समोरून त्याला 7 KL राहुलला 0 करून आऊट झाला, लगेच खराब शॉट. त्याच्यानंतर अब्रार आला नाही तो विकेट जातच राहिले आणि मग शेवटी इंडिया 400 3-4 रन्स काय केले. तर स्कोअर म्हणजे असं वाटलं की जसं व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही. लास्ट पटापट विकेट गेले आणि अफगाणिस्तानने कमबॅक केलं. तरीसुद्धा 403 ते 5 रन्स केले इंडियाने. आणि अफगाणिस्तान आलं बॅटिंगला. अब्रार जो काही नवीन बॉलर मिळाला आहे त्यांनी विकेट घेतला. प्रिन्सने विकेट घेतला, त्याचा डेब्यू होता. अर्षदीपने विकेट घेतली. आज तर सगळ्यांनी आज हात धुवून घेतली. बॅटिंगमध्ये जयस्वाल फक्त फ्लॉप गेला, 4 रन्स करून आऊट झाला. रोहित शर्मा आणि जयस्वाल आज ओपनिंगला आलेले. रोहित शर्माने 48 केले. शुभमन गिल 154, 110 बॉल, 22 फोर्स अँड 2 सिक्सेस. आणि ईशान किशन 125, जस्ट 79 बॉल, 14 4 आणि 7 6. श्रेयस अय्यर 26 रन्स 24 बॉल याचेच मेजर कॉन्ट्रीब्युशन होतं. त्याच्यानंतर अफगाणिस्तानकडून 4 विकेट घेतले. खरोटी कमी काय बॉलर आहे, त्यांनी 76 रन देऊन 4 विकेट. राशिद खान 48 रन देऊन 3 विकेट. अफगाणिस्तानची बॅटिंग 232ला ऑल आऊट झाली. गुरबाज चांगला खेळला ओपनर, फॉर्म पण त्या चांगल्या 41 बॉलात 40 रन्स केले 33 बॉल्समध्ये. जातरान 31 बॉल्स. अटल करून आहे त्यांनी 42 केले 50 बॉल्समध्ये. आणि कॅप्टन रहमत 89 बॉल्स. अर्षदीप 45 रन्स देऊन 3 विकेट्स. प्रिन्स यादव 56 रन देऊन 2 विकेट. आणि अब्रार यांनी 10 ओव्हर्स पूर्ण टाकले, 60 रन देऊन 3 विकेट घेतले. तर असं सगळ्यांचं बॉलिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं. स्पिनरने पण एक विकेट घेतला आहे. आणि कोणी सुंदरनी याला कुलदीपला विकेट नाही मिळाला. तर अशा पद्धतीने इंडियाने ओव्हरऑल 1 साईड विन केली. 170 रन्सने जिंकलो आपण आणि सिरीज पण जिंकलो. तर एकच उडी राहिली, ती पण जिंकूच. तर इंडिया सध्या खूप जबरदस्त फॉर्ममध्ये आहे इंडियाची टीम, बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये. आणि दुसरी मॅच होती वुमन्सची वर्ल्ड कपची. नेदरलँड बिचारी वीक टीम. इंडियाने चांगला धुधू धुतलं त्यांना. 209 स्कोअर केला. स्मृती मंधानाने 74 गेले 47 बॉलमध्ये. शेफाली 55, 38 बॉल. ऋचा घोष 20, जस्ट 8 बॉल.
तर यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे 209 रन झाले. बॉलिंगमध्ये शेफालीने 3 विकेट पण घेतल्या, रन्स पण केले आणि 22 रन देऊन 3 विकेट. आणि श्रीचरणी 4 ओव्हर्स 19 रन्स देऊन 4 विकेट. तर बॉलिंग तरी इंडियाची वुमन्सची आहे चांगली, स्पिनर आणि फास्ट पण ठीकठाक आहे, पण स्पिनर तर सॉलिड आहे इंडियाकडे. फक्त बॅटिंगमध्ये थोडं त्या रन रेटनी किंवा स्ट्राईक रेटनी खेळते, पण तरी आजची मॅच बऱ्यापैकी चांगल्या रन रेट आणि स्ट्राईक रेटने खेळली. तर अशात जर खेळले साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलियाबरोबर तर चांगलं चान्स आहे आपल्याला वर्ल्ड कप जिंकायचा. बघू, त्याच 2 टीम टफ आहेत लीग मॅचमध्ये, तर त्यांच्याबरोबर कसे खेळतात त्याच्यावर डिपेंड आहे इंडिया पुढे काय करू शकते ते. आणि थर्ड मॅच होती इंडिया ए वर्सेस अफगाणिस्तान टी. त्याच्यामध्ये पहिली इंडियाला बॅटिंग करायला दिली इंडिया तिकडे पण इंडिया असं वाटत होतं की 350+ स्कोर बदल, नंतर विकेट गेले आणि इंडियाने केले 319. सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. आज प्रिया चारला खेळला, परत म्हणजे त्याने 58 केले. वैभव सूर्यवंशी स्टार्ट मिळते पण कन्वर्ट नाही होते मोठी, 38 केले आज त्याने. ऋतुराज गायकवाड 30 रन्स. तिलक वर्मा कॅप्टन 59. कुसुमराज काय कुसुमाग्र असं त्याचं नाव आहे, त्यांनी 58 केले. विपराज त्यांनी 30 केले 20 बॉल्समध्ये, फास्ट केले थोडे, त्यामुळे त्या इंडिया 319 केले. अफगाणिस्तान पहिल्या मॅचमध्ये चांगलं केलेलं, जिथे इंडियाने 349 केलेले. ती मॅच अफगाणिस्तान जिंकलं होतं टक्रोट न्यूज नियमाप्रमाणे, पण त्यांचे 177ला 2च विकेट गेलेले आणि ओव्हर्समध्ये काहीतरी कमी खेळले होते, 30 का 28 का 30मध्ये त्यांनी तेवढं केलेलं. आणि ती मॅच डक्रोट न्यूज नियमाप्रमाणे ते लोक जिंकले होते. पण आज तेवढं चांगली बॅटिंग झाली नाही त्यांच्याकडून. जस्ट 218 करून ऑल आऊट झाले ते लोक. तर ओव्हरऑल इंडियाला तिन्ही ठिकाणी चांगले आज विजय आपल्याला मिळाले. मेन्स सिरीजमध्ये इंटरनॅशनल, परत ए टीममध्ये आणि वुमन्सच्या टीममध्ये. असं ओव्हरऑल इंडियाचा पॅकेज मस्त झाला. तरी अजून जे चालू आहे आता सिरीज, न्यूझीलंड इंग्लंड टेस्ट सिरीज चालू आहे. त्याच्यामध्ये न्यूझीलंडची बॅटिंग आहे आणि 5 विकेट गेले, 255 समथिंग रन्स होते थोड्या वेळात गेलेलं. तसेच अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाची आज पहिली ODI होती, त्यांची सिरीज चालू होती. ODI संपले त्यांची, आता T20 चालू आहे. त्याच्यात इझी विन मिळाला ऑस्ट्रेलियाला, 139 टार्गेट होतं जे इझिली चेस केलं, 18 पॉईंट समथिंग 2 बॉल्समध्ये. आणखीन मला वाटतं आणखीन कोणाची चालू आहे, वेस्ट इंडिज श्रीलंका पण चालू आहे वाटतं. हो हां, तर त्याचा माहिती नाही, आज होती नाही काल उद्याची. तर असं भरपूर सारं क्रिकेट सगळीकडे चालू आहे. आता वुमन्सची वर्ल्ड कपची मॅच चालू आहे, पाकिस्तान वर्सेस साऊथ आफ्रिका. आणि पाकिस्तानचे 54ला 4 विकेट होते. बघू पुढे कसं काय स्कोर करते पाकिस्तान. तर हा आजचा लिखाजोखा होता मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जिथे असाल तिथे सेफ राहा.